सगळ्यांनी सांगितलं पाहिजे आणि त्यापुढे सुद्धा जाऊन हे बाकी घोषणाबाजी वेलमध्ये आणवणे हे प्रकार थांबले पाहिजे पूर्णपणे. फक्त मनसेवाले तर आणखी नाही का अपेक्षा तुमची? आता कोण कबूल करणार असं कबूल करायला अनेक वेळा इतर पक्ष नाही करायचं. नाही माझं असं म्हणणं आहे की यापूर्वी सुद्धा हा फार मोठा आदर्शवाद आहे. माझं असं म्हणणं आहे की फक्त मनसेने हे प्रकार केले अशातला सर्व पक्षांनी केलेले आणि मला मुद्दामून खुलासा करायला पाहिजे. मला बोलायला संधी यापूर्वी मिळाली नव्हती की अबू आझमीबद्दल काहीही किंचितही सहानुभूती नाही. त्यांनीच थोडी काळजी पाहिजे. पूर्णपणे बदमाश आणि बेकाबू माणूस आहे. अबू आझमी हा बेकाबू माणूस आहे. मी स्पष्टपणे सांगतो. त्यांनी थोडी काळजी, त्यांनी चिथावणी दिली. त्या चिथावणीला यांनी बळी पडता कामा नये. बळी पडता कामा नये. हे बरोबर आहे. आणि अबू आझमी हे राजकारण करतो. मी असं म्हणेन गुराढे जगतात 2 पोलीस हवालदारांचा जो खून झाला आणि आजच्या दिवसभरामध्ये मी नाव पोस्ट करणार नाही, महाराष्ट्रातल्या अधिकाधिक पोलिसांचे फोन आले. रामकदम तुमच्या हातून जे काही कृत्य घडलं, मनसेच्या हातून जे काही कृत्य घडलं, आम्ही ऑफ द रेकॉर्ड तुमचं अभिनंदन करतो. ऑफ द रेकॉर्ड. कारण पोलीसवाले अधिकारी तुम्हाला सांगतो मराठी तुम्हाला सांगतो लोकभाषेच्या कार्यक्रमातून आणि मराठी समाजाचं एक मोठं जन्म तुमच्या बाजूला आहे. परंतु कपिल पाटील यांनी जी भूमिका आता आपण सरपोतदारांनी घेतली, तुम्हाला वाटत नाही समंजसपणाची भूमिका नाही? अतिशय समंजसपणाची भूमिका आहे आणि मी सरपोतदारांच्या भूमिकेचं स्वागत करतो. कारण सभागृहाची प्रतिष्ठा, सभागृहाचा सन्मान हा सगळ्यात मोठा. कारण सभागृह हे महाराष्ट्राचं सार्वभौम सभागृह आहे आणि त्यामुळे सभागृहाची प्रतिष्ठा राखण्यासाठी सभागृहाची डिग्री जर व्यक्त करणार असतील आणि पुन्हा एकदा ते कामकाजात भाग घेणार असतील तर स्वागत केलं जातं. ही फार मोठी गोष्ट आहे. मी पुन्हा एकदा आहे वसंत डावकरे यांच्याकडे. डावकरे साहेब, ऐकलीच तुम्ही सगळी चर्चा. तुम्ही जर विधानसभेचे अध्यक्ष असता तर यावर काय निर्णय दिला? मी असतो तर याच्याविषयी मी सध्या काय याच्यावर विचार करतो की जी स्वतःला त्या ठिकाणी मी अध्यक्ष आहे असं जाईल करून मी जर या ठिकाणी काय बोललो तर मला असं वाटतं मी देखील माझ्या मर्यादाचा भंग केला जातो. परंतु एकंदरीत ज्या प्रकारावर आपली सगळी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट निश्चितपणे की बुवा या झालेल्या निवडणुकांमध्ये जे महाराष्ट्र नवनिर्माण केंद्राला यश मिळालं, त्याचे जे काही आमदार निवडून आले, लोकांच्या सर्वच्या आशापेक्षा उंचावल्या होत्या, वाढल्या होत्या आणि मग एक साधारणतः एक संभ्रम पडला की या पक्षाचं नावच मुळात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. परंतु यांच्या लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी येऊन हे फक्तच काहीतरी निर्माण केलं, हे नव्याने निर्माण केलं की काय, अशा प्रकारची शंका इथलं हे सगळं घडलं. आता या संवादाचा सरपोतदारांनी देखील जी तयारी दाखवली ती निश्चितपणे मला असं वाटतं की स्वागतार्ह आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारचा विचार जर त्याने ठेवला तर नवनिर्माणाला निश्चितपणे काहीतरी मदत होऊ शकते. आणि या ठिकाणी आपण वागळेसाहेब मला बोला किंवा या ठिकाणी आपण असतं तर काय केलं असतं विधानसभा अध्यक्ष, परंतु मी असतो तरचा हा प्रश्न आहे, मी नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे याच्यावर मी खाली भाषण न करता तो विधानसभेचा अधिकार आहे, त्या सभागृहाचा अधिकार आहे, त्या सभागृहाच्या अधिकारामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप या ठिकाणी मी करू इच्छित नाही. परंतु जेव्हा हा प्रश्न जेव्हा साधारणतः संसदीय कामगारांच्या संदर्भामध्ये चर्चेला जाईल त्यावेळी निश्चितपणे मी माझं मत त्या ठिकाणी मांडेन. डावकरे साहेब, हे मत तुम्ही मांडा याची आम्हाला खात्री आहे, तुम्ही अनुभवी आहात. तुमचं वैयक्तिक मत आता सांगा की अशा परिस्थितीत काय करायला हवं, काय सल्ला द्याल तुम्ही? साहेब, आपण मला थोडी पकडण्याचा मी अजिबात प्रयत्न करत नाहीये. कारण होत आहे की मला स्वतःला व्यक्तिशः या ठिकाणी काही मत आहे. जो प्रकार घडला त्याच्याबद्दल सर्वसामान्यांचं बाकीच्या याच्यातलं जेव्हा आपण देखील आपली मतं या ठिकाणी व्यक्त केलेली आहेत. मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी जी काय मतं व्यक्त केली त्याचा आदर करून आणि मी ज्या ठिकाणी आहे त्या एका माझ्या भूमिकेशी प्रामाणिक राहून मला असं वाटतं की याच्याविषयी मी इथे काही बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. अगदी बरोबर आहे. मी आता ब्रेक घेणार आहे. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पाहूया. मनसे आमदारांनी शिक्षा कमी करावी का? बघा पट्ट्यावर अजूनही 95% लोक होय म्हणतायत. इथे चर्चा जी झाली आहे तिथं 4 मी तुम्हाला सांगतो. बहुसंख्य आपल्या पाहुण्यांनी हे म्हटलेलं आहे की सभागृहापुढे जर दिलगिरी व्यक्त करायला मनसे आमदार तयार असतील तर ही शिक्षा कमी व्हायला हवी, विधानसभा अध्यक्षांचा विचार व्हायला हवा आणि अबू आझमीची दिलगिरी व्यक्त करणे, अबू आझमीची माफी मागण्याचं अजिबात कारण नाही, त्याचा इथे संबंध नाहीये. पण पवित्र सभागृहात जे झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात काही गैर नाही असं बहुसंख्य पाहुण्यांचं मत आहे. चर्चापुढे चालू ठेवणार आहे, घेणार आहे एक ब्रेक. ब्रेक करतो.
स्वागत या कार्यक्रमात तिथं महत्वाची बातमी आपल्या हाती लागलेली आहे की मनसेचे आमदार सभागृहापुढे दिलगिरी व्यक्त करायला तयार आहेत. अबू आझमीची माफी ते मागणार नाहीत, पण सभागृहापुढे त्यांनी जर दिलगिरी व्यक्त केली तर त्यांची शिक्षा कमी होऊ शकते असं सगळे आपल्या मामांचं मत पडलेलं आहे. असं झालं आणि पुढे विधानसभा चालू राहील तर मला सांगा कपिल पाटील, पुढे यांचं काय होणार? पुढे यांच्या आंदोलनाची दिशा काय राहिली पाहिजे? यांनी काय शिकलं पाहिजे या सगळ्या लढ्यात? पुढे यांनी काय करायचं हा त्यांच्या पक्षाचा, मला मार्गदर्शन करायला मी काही त्यांच्या पक्षाचा नेता नाही किंवा असं भासत नाही, एका वेगळ्या पक्षाचा नेता आहे. पण मराठीच्या प्रश्नावरती हा केवळ काही मनसेचा मुद्दा नाही, केवळ राज्याचा विषय आणि केवळ राजकारणाचा विषय आहे. मराठी वैभव संपन्न होती आणि मराठी जर वाढायची असेल, टिकायची असेल तर ती मराठी केवळ राजभाषातून चालणार नाही, ती बाजाराची भाषा बनावी. या घडीला महाराष्ट्राच्या बाजाराची भाषा मराठी नाही आणि म्हणून आपल्याला पराभवाचे पुन्हा धक्के घ्यावे लागतात. गुजरातमध्ये जा, गुजराती ही बाजाराची भाषा, म्हणून मुंबईतला गुजराती व्यापारी गुजरातीमध्ये व्यवहार करू शकतो. मराठी माणसाच्या व्यावसायिकाला बाजारात जाताना हिंदीचा, इंग्रजीचा आणि कधी कधी तो गुजरातीचा आशय घ्यावा लागतो. ही जी आपली अडचण आहे ती आपल्याला दूर करावी लागेल. ही जोड दूर होत नाही आणि मराठी खऱ्या अर्थानं वैभव संपन्न होत नाही तोपर्यंत मराठीला जो सन्मान आपल्याला अपेक्षित आहे तो मिळणार नाही आणि तो मिळवणं यासाठी धडपडणं यासाठी आवश्यक आहे. लढा शांततापूर्ण हवा. लढा शांत हे केवळ एकत्र होणार नाही. तुम्ही पाहिलं असेल की गुजरातमध्ये असं काही न घडता आज गुजरात ही भाषा ही अतिशय मोठी भाषा बनलेली आहे. दक्षिणेची भाषा अधिक मोठ्या बनलेल्या आहेत आणि त्याची दखल इतर भाषा मराठी असं होत नाही. नीट रणनीती ठरवावी लागेल. मला असं वाटतं आराम करून तुम्ही सांगा तुमचं काय झालं? कपिल पाटील यांचा मी थोडं आदर करून असं म्हणतो. हे असं म्हणाले की मराठी हा मनसेचा पक्ष आहे. आपल्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेस आम्ही सभागृहात परवाच्या दिवशी गेल्याच्या नंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः एक सुंदर पत्र तयार केलं होतं आणि पूर्णच्या पूर्ण 288 आमदारांना विनंती केली होती, आपण कोणत्याही पक्षाचे असलात तर मराठीत शपथ घ्या. राजसाहेबांनी ते त्यांनी ऐकलं. त्यामुळे पण दुर्दैवाची गोष्ट अशी झाली की या पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की मराठी या विषयावर राजसाहेब ठाकरे सोडून बाकी सगळे बर्फासारखे थंड होते. हे बाकीच्यांचं दुर्दैव आहे. आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी पाहिलं की एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे म्हणतात मराठीविषयी कोणीच बोलत नाही. आम्ही असं कधीच म्हणणार नाही की आमचा पक्ष आहे. आता उलट आमचं असं म्हणणं आहे की तुमच्यासारख्या सगळ्या लोकांनी ज्या ज्या ठिकाणी मराठी माणसाचा प्रश्न येईल, मराठी भाषेचा प्रश्न येईल, मराठी महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न येईल, त्यावेळेस आपण सगळ्यांनी आपण एकत्रितपणे येऊन एक वेगळ्या अर्थानं नवनिर्माण करायचं. तुम्ही कानाखाली आवाज काढणार नसाल तर हे पण तुम्हाला पाठिंबा देतील. बरोबर आहे ना? फक्त मराठीच्या मुद्द्यावर हे शांततामय आंदोलन करणार असतील तर सर्व मराठी समाज पाठिंबा देईल. पाठिंबा देईल. पण एक महत्वाची गोष्ट, अनेक संस्था काम करते ना मराठी भाषेसाठी, त्या कधी अशा आरडाओरड करत नाही किंवा त्यांनी सुद्धा नुसतं केवळ आरडाओरड करून चालणार. मला असं म्हणायचं की आत्ता असा मेसेज गेलेला आहे की हिंदीचे विरोधी आपण आहोत. हे फक्त अबू आझमी नाही, हिंदी भाषेचे विरोधी आपण आहोत. मला असं वाटतं की कुठल्याही भाषेचे विरोधी आहे नाही. भारतीय भाषांमध्ये भांडण नाही, आंतरभारतीचा मेसेज गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे परप्रांतीय असतील त्यांना मराठी भाषा शिकवण्याची सोय तुम्ही उपलब्ध नेताजी आपण जे म्हणतात, नेताजी आपण जे म्हणतात की तुम्ही फक्त मराठीचा आरडाओरडा करताय. जर आम्ही मराठीचा आरडाओरडा फक्त करत असतो तर 13च्या संख्येनं निवडून नसतो आलो आणि बाकीची 25 ठिकाणी आम्ही नंबर 2 वेळ कमी झाला आणि मला तुमच्या नेत्यांना बोलायचं आहे की त्यांचा वेळ आम्ही हिंदी भाषेचा पूर्णपणे सन्मान करतो, पण महाराष्ट्रात पहिली भाषा मराठी. कधी हिंदीचा एक मला आता संपायचं आहे काय शांत राहा. हॅलो आपण शांत राहा. मराठी आहे आमची मायबोली. भांडणे करू नये कृपया. हॅलो 3 मराठी माणसं भांडतायत, ऐका जरा. 3 मराठी माणसं भांडतायत, शांत राहा जरा. म्हणून गडबड होते.